पुण्यातील रस्त्यावर लवकरच डबल डेकर बस धावणारे डबल डेकर बसच्या ट्रायल रनला सुरुवात झाली आहे। पुढील 8 ते 15 दिवस बसची ट्रायल रन सुरू राहील। पुण्याच्या कलाकारांनी रशियामध्ये लावणी सादर केली आहे। रशियामध्ये आंतरराष्ट्रीय गोल्डन रिंग लोककला महोत्सवात कलाकारांचं कौतुक करण्यात आलं। महाराष्ट्र आणि आसाम इथल्या 11 कलाकारांनी रशियामध्ये होत असलेल्या महोत्सवात हजेरी लावली। मुंबईची मोनोरेल काही काळासाठी बंद राहील। मोनोरेल मधल्या सातत्याच्या तांत्रिक बिघाड सुधारण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। एमएमआरसीनं प्रमुख संजय मुखर्जी यांनी ही घोषणा केली। महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाकडून चिमणकर बंधूंना दिलासा मिळालाय। महाराष्ट्र सदन बांधकामामध्ये अनियमितता केल्याचे त्यांच्यावर आरोप होते। डोंबिवलीतल्या नवापाडा सुभाष रोड गरिबांचा वाडा परिसरात रस्त्यांवर खड्डे पडल्यानं नागरिक त्रस्त झाल्याचं पाहायला मिळतंय। पावसामुळे रस्त्यावर टाकलेली खडी वाहून गेली। काम पूर्ण न झाल्यास मनसेनं आंदोलनाचा इशारा दिलाय। देहरादूनमध्ये नदीच्या जोरदार प्रवाहात सुमारे 10 कामगारांना घेऊन जाणारी ट्रॅक्टर ट्रॉली वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली। कामगार खाणकामासाठी नदीकाठाकडे जात असताना अचानक पाण्याच्या प्रवाहानं ट्रॉली उलटली आणि नदीत वाहून गेली। महावितरणनं कोकण परिमंडळात स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम सुरू केली आहे। यामुळे ग्राहकांना वीज वापराची रिअल टाइम माहिती मिळेल आणि बिलावर थेट नियंत्रण ठेवता येईल अशी माहिती महावितरणनं दिली आहे।